गेल्या 4 ते 5 दिवसांपासून दाडेगाव पुलावरून दुचाकीसह वाहून गेलेला 28 वर्षीय अभिषेक जाधव याचा अखेर 72 तासांच्या अथक शोधानंतर मृतदेह सापडला. NDRFचे जवान आणि अग्निशमन दलानं सलग शोध मोहीम राबवली होती. आज दुपारच्या सुमारास पिंपळगाव पुलाजवळ पाण्यात एक मृतदेह वाहून आल्याचं ग्रामस्थांच्या निदर्शनास आलं. त्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. यानंतर घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृतदेहाची ओळख अभिषेक जाधव अशी पटली असून या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. या घटनेवेळी नगरसेवक केशव पोरजे, सभापती बाळकृष्ण शिरसाट, नगरसेवक भगवान दोंदे, अंकुश भोर, सोमनाथ बोराडे सर्व ग्रामस्थ घटनास्थळी मदत कार्य करण्यासाठी दाखल झाले होते. मनात पावसाचं पाणी असतं तर त्या पुलावरून गेल्यानंतर तो टू व्हीलरवरती होता. तर त्यात गावकऱ्यांनी तेव्हाच बघितलं होतं. त्यावेळेस आपल्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या माध्यमातून गेली 3 ते 4 दिवसापासून त्याची शोध मोहीम चालू होती, पण पाणी जास्त असल्यामुळे तो काही सापडला नाही. आज तो पिंपळगाव खामच्या या बंधाऱ्याच्या या ठिकाणी तिथल्या नागरिकांनी बघितल्यानंतर सगळ्याच नगरसेवकांशी संपर्क करून या ठिकाणी तात्काळ अग्निशामक दलाचे सगळे पदाधिकारी येऊन ती डेड बॉडी आज बाहेर काढलेली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी असं, नगरसेवक केशव पोरजे असं, आम्ही सगळे कार्यकर्ते ती बॉडी बाहेर काढली. आता त्याच्या घरची आलेली आहे, त्यांची ओळख पटलेली आहे. त्याच्या मोबाईल कागदपत्र होते ते तसेच आहे. आता त्याची पुढील सोपस्कार पार पाडले. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, पिंपळगाव खांब.